अर्थाने आज ज्यांचा प्रवेश झाला ते प्राध्यापक अनिलजी जगताप सर आपल्याला मनोगत व्यक्त करतील. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. गोखळे गावच्या या ऐतिहासिक प्रवेश सभेचे या कार्यक्रमाचे प्रमुख नेते सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय बाबा, या तालुक्याचं ज्यांनी 15 वर्ष नेतृत्व केलं ते माजी आमदार आदरणीय चव्हाण साहेब, शिवसेना सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष आणि आमचे नेते चंद्रकांतजी जाधव, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक आमचे मार्गदर्शक माननीय खराड साहेब, आणि नव्या पद्धतीनं या तालुक्यामध्ये युवकांना जोडण्याचं ज्यांनी काम हातामध्ये घेतलेलं आहे ते आदरणीय विश्वजितराजे विचार मंचावरील सर्व नेतेगण, या कार्यक्रमासाठी आलेले अगदी सरडे, साठे, मठाची वाडी, गोनवरे, गोखळी, खटके वस्ती, आसू, शिंदेनगर, हनुमंतवाडी, जाधववाडी, या ढवळेवाडी, आसू, या सगळ्या मतदारसंघातील आलेले सर्व माझे वडीलधारी मंडळी, बंधू आणि भगिनींनो, खरं तर आज फलटण तालुक्यामध्ये एक नव्या पद्धतीनं प्रवेशाचं पीक आलेलं आहे आणि या सगळ्या प्रवेशाच्या पिकामध्ये लोकांना जेव्हा कळलं त्यांना आश्चर्य वाटलं की भाजपमधून शिवसेनेमध्ये म्हणजे राजांच्या गटामध्ये आमचा जो प्रवेश आहे हा प्रवेश होतोय. विश्वजितराजे, मी फलटण विद्यार्थी बोर्डिंगचा विद्यार्थी आहे. कैलासवासी मालोजी राजांनी जर शेतीशाळा किंवा फलटण विद्यार्थी बोर्डिंग स्थापन केलं नसतं तर आज आमच्यासारखी 50च्या पुढं असलेली या तालुक्यामधली सगळी जी पिढी आहे ही पिढी शिकली नसती. आज शिकलेला सगळा जो वर्ग आहे हा सगळा वर्ग आदरणीय मालोजीराजे साहेबांची देणगी आहे. मी ज्या गावामध्ये जन्मलो मी माझं भाग्य समजतो की आदरणीय या महाराष्ट्राचे नेते रामराजे साहेबांनी माझ्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्याला जिल्हा परिषदेमध्ये जाण्याची संधी दिली. बाबांना माहिती आहे की जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये सर्वात तरुण सदस्य वयाच्या 24व्या वर्षी मला जिल्हा परिषदेमध्ये काम करण्याची संधी दिली. मी आजही विसरत नाही की त्यावेळी डॉक्टर शिवाजी गावडे असतील, डॉक्टर राधेश्याम गावडे असतील, तानाजी बापू असतील, विश्वादास असतील, या सगळ्या मंडळींनी ज्या पद्धतीनं माझ्यासारख्या एका सामान्य माणसावरती विश्वास टाकला आणि काम करण्याची संधी दिली. हा जो प्रवास आहे हा प्रवास इथपर्यंत जो आलेला आहे, आज मी अतिशय अभिमानाने सांगतो की फलटण तालुक्यामधलं असं एकही गाव नाही त्या गावामधल्या दलित वस्तीमध्ये अनिल जगतापने काम केलं नाही की मला कोण ओळखत नाही. अशा पद्धतीचं काम समाज कल्याणच्या माध्यमातून बाबांच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय रामराजांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेलं आहे. मधल्या काळामध्ये मलाही असं वाटत होतं की मला राजे गटाने विधानसभेमध्ये जाण्याची संधी द्यावी, पण काही ज्या चुका आहेत त्या चुका मान्य केल्या पाहिजेत. राजकारणामध्ये लगेच मोठं होण्याची घाई झाली. राजकारणामध्ये माझं स्वतःचं अज्ञान होतं आणि त्यामुळं मी जरा इकडे तिकडे गेलो. त्याचं प्रायश्चित्त जे आहे प्रायश्चित्त मी भोगलेलं आहे.
या भागामधली जी सगळी मंडळी आहे, या सगळ्या मंडळींच्या पुढं या ठिकाणी मला दिलगिरी व्यक्त करण्यामध्ये काडीचीही अतिशय कमतरता वाटत नाही. त्यामुळे या सगळ्या या मातृभूमीमध्ये, या मतदारसंघामधल्या जनतेच्या समोर या ठिकाणी मी दिलगिरी व्यक्त करतो. नंतरच्या काळामध्ये लोकसभा असेल, विधानसभा असेल, या सगळ्या भागामध्ये अतिशय हळाडीनं या मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या माध्यमातून, विकासाच्या माध्यमातून मी काम केलेलं आहे. राजे गटानं मला जो स्वाभिमान दिलेला आहे, राजे गटानं या तालुक्यामध्ये मला ज्या पद्धतीनं सहकार्य केलं, ज्या पद्धतीनं नेतृत्व करण्याची संधी दिली, बाबा मी कदाही विसरू शकत नाही. प्रत्येक सभेमध्ये, प्रत्येक कार्यक्रमामध्ये या ठिकाणी जगताप सर बोलले पाहिजे, जगताप सरांना संधी द्या, अशा पद्धतीच्या या ठिकाणी अतिशय आनंदाची, अतिशय सन्मानाची वागणूक या गटामध्ये मला मिळाली. अलीकडच्या काळामध्ये काही थोड्याशा कारणामुळं मी या सगळ्या आपल्या गटामधून बाजूला गेलेलो होतो. मी काही 4-6 महिन्यामध्ये बाबा अशा काही गोष्टी पाहिल्या, म्हणजे ज्या ठिकाणी या सभा होते याच्या पलीकडं मुख्यमंत्री येणार होते. त्यावेळी एक सभा मीटिंग भरलेली होती आणि आमच्या या भाजपच्या नेत्यांना, भाजपच्या कार्यकर्त्यांनी मला खुर्चीच्या लाईनीमध्ये बसवलेलं होतं. नेत्यालाही असं वाटलं नाही आणि इथल्या कार्यकर्त्यांनाही वाटलं नाही की जगताप सरांना पुढे बोलवावं. अशा पद्धतीची एखाद्या कार्यकर्त्याला जी वागणूक आहे, वागणूक तुम्ही देत असाल तर तुमच्या समोर कार्यकर्ते राहणार नाही, ते लक्षात ठेवा. माणसाला लाभाची अपेक्षा नसते, माणसाला सन्मानाची अपेक्षा असते. आणि जो सन्मान मिळत नसेल तर तुमच्याकडे जास्त दिवस कार्यकर्ते, नेते राहणार नाहीत. हे या ठिकाणी मी जाहीर सभेमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करताना सांगत आहे. इथं जे प्रवेश होत आहेत, या प्रवेशामध्ये कुणाला आमिष दावलं जात आहे, कुणाला दमदाटी केली जाते, कुणाला ओढलं जात आहे. मला सांगायला अभिमान वाटतो की बाबा मला इथं कुणीही निमंत्रण दिलं नाही, मला कुणी बोललं नाही. मी स्वतः इच्छा व्यक्त केली की मला राजे गटामध्ये, मला शिवसेनेमध्ये प्रवेश करायचा आहे. या भागामधल्या आमच्या गोखळे आणि खटके वस्तीमधल्या सगळ्या आमच्या नेत्यांना मी सांगितलं की माझी कोणतीही अपेक्षा नाही, मी कोणतेही कमिटमेंट तुमच्या समोर मागत नाही. मला फक्त आदरणीय रामराजे साहेबांच्या नेतृत्वाखाली, बाबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा या तालुक्यामध्ये जे राजकीय विस्कटलेलं वातावरण आहे हे सरळ करण्यासाठी तुमच्या गटामध्ये यायचं आहे. अतिशय वाईट अनुभव आहे. कार्यकर्त्यांनी विकासाच्या भाषा बोलल्या पाहिजेत, कार्यकर्त्यांनी कामाच्या भाषा बोलल्या पाहिजेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही दिलेली होती, बाबासाहेब आंबेडकरांनी जी राजघटना दिलेली होती, या राजघटनेला विकण्याचं अतिशय दुष्कृत्य या तालुक्यामध्ये आणि या भागामध्ये सुरू आहे. याचा अतिशय निंदा वाटते. हे चिंताजनक आहे. मी एक उदाहरण सांगतो बाबा. मी या गटामध्ये पहिल्यांदा फिरलेलो आहे, मी अचानक आलेलो नाही. मी जेव्हा गेलो तेव्हा हे भाजपचे कार्यकर्ते मला विचारले. एका गावामध्ये सिंधनगरचं नाव घेतो, जाहीरपणे सांगतो. एक 4-5 जण होते, त्यांनी मला सांगितलं सर ह्यांना 1 लाख द्या, ह्यांना 50 द्या, ह्यांना 50 द्या, 2.5 लाख रुपये द्या आणि पुन्हा तुम्ही सिंधनगरला आलं नाही तरी चालेल, आम्ही तुम्हाला निवडून आणतो. असले कार्यकर्ते असतात. राजे गटाने निर्माण केलेले कार्यकर्ते जे हे कार्यकर्ते अतिशय प्रामाणिकपणे, आत्मसन्मानानं या भागामध्ये काम करणारी माणसं आहेत. जाईल त्या गावामध्ये, जाईल त्या भागामध्ये आणखी 3 लाख दिला असतं तर 50चं लीड वाढलं असतं, आणखी 2 लाख दिला असतं तर 20चं लीड वाढलं असतं. या लोकशाहीमध्ये अशा पद्धतीनं पैशाच्या रूपानं लोकशाही विकत घेण्याचं जर काम कोण करत असेल तर त्याचा बंदोबस्त करण्यासाठी बाबा मी आपल्या गटामध्ये आलेलो आहे. मी प्रोफेसर आहे,
विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतो. विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करण्यामध्ये जर अशा पद्धतीनं एक पिढी बर्बाद करण्याचं काम या तालुक्यामध्ये तुम्ही चालवलेलं आहे, याचा बंदोबस्त आम्हाला करायचा आहे. गेल्या 30-35 वर्षामध्ये या तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं आदरणीय रामराजे साहेबांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय बाबांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं काम झालेलं आहे, जो विकास झालेला आहे, मला आज ही अभिमानानं सांगायला वाटतं. मी ज्यावेळी जिल्हा परिषदेमध्ये 5 वर्ष काम करत होतो, त्यावेळी बाबांनी मला एकाही शब्दाने कधी विचारलं नाही की सर या गावामध्ये तुम्ही योजना का दिली, सर तुम्ही या माणसांची कामं केली. अशा पद्धतीनं पाठीवरती हात टाकणारं आणि आपल्याला पुढे नेणारं जर नेतृत्व असेल तर या नेतृत्वाला अडचणीच्या काळामध्ये रक्ताचं पाणी करून आपल्याला उभं राहिलं पाहिजे. या तालुक्यामध्ये कारखाने उभे राहिले. आजच्या बाबा या मला सगळ्यांना अतिशय सांगायचं आहे की आमच्यामध्ये असलेली ही जी पिढी आहे, या तरुण पिढीला 30 वर्षापूर्वीचा फलटण तालुका माहित नाही. त्यांना आज फलटण तालुक्यामध्ये पाणी दिसतंय, फलटण तालुक्यामध्ये विकास दिसतोय, फलटण तालुक्यामध्ये हे सगळं जे विकासाची कामं दिसत आहेत, त्यांना जर 30 वर्षापूर्वी तुम्ही पाहिलं असतं तर हा तालुका दुष्काळग्रस्त होता. रामराजे साहेबांनी आपल्या आयुष्याची सगळी कारकीर्द जी आहे, कारकीर्द या तालुक्यामध्ये पाणी आणण्यासाठी घालवलेली आहे, विकासासाठी घालवलेली आहे. याची जी चाळ आहे, ही चाळ आजच्या तरुण युवकांना वाटली पाहिजे. दारूच्या बाटलीसाठी आणि मटणाच्या नळीसाठी तुम्ही जर तुमचा स्वाभिमान विकणार असाल, निवडणुकीच्या काळामध्ये 1000 रुपयासाठी आणि 500 रुपयासाठी तुम्ही तुमचं मत विकणार असाल तर लोकशाहीची चेष्टा आहे, लक्षात ठेवा. हा जो काळ आहे, हे जे वातावरण आहे, हे वातावरण आपल्याला बदलायचं आहे. पैशाच्या जोरावरती सत्तेवरती कोण जात असेल तर हा लोकशाहीचा घात आहे. आणि म्हणून अतिशय विचार करून माननीय या ठिकाणी समन्वय खराडे साहेबांना सांगतो, या ठिकाणी शिवसेनेच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे नेते त्यांना सांगतो, हा जो तालुका आहे, हा तालुका शिवसेनेमध्ये विलीन झालेला आहे. आज जाणारे जे कार्यकर्ते आहेत, हे कार्यकर्ते स्वार्थासाठी जात आहेत. मी कुठली अपेक्षा केलेली नाही. रामराजे साहेबांनी परवा एक वाक्य वापरलं, ते मला अतिशय भावलेलं आहे. ते म्हणाले की सर काय तुम्हाला एवढा मोठा पगार आहे, सगळं आहे, कशासाठी सगळी धावपळ करताय. तेव्हा रामराजे साहेब म्हणाले की ज्यांच्या रक्तामध्ये समाजसेवाचा DNA आहे, ती माणसं कधी गप्प बसत नाहीत. आणि म्हणून या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक असतील, कारखान्याच्या निवडणूक असतील, मार्केट कमिटीच्या निवडणूक असतील, या सगळ्या ज्या सत्ता आहेत, त्या सगळ्या सत्ता आपल्याला पुन्हा एकदा या तालुक्यामध्ये आदरणीय रामराजे साहेबांच्या निमित्तानं आदरणीय बाबांच्या हातामध्ये पुन्हा एकदा द्याव्या लागणार आहेत. अन्यथा हा जो तालुका आहे, हा तालुका बदनाम झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पुन्हा एकदा या निमित्तानं मला अतिशय आनंद आहे. मला 25 वर्षापूर्वी मी राजे गटामध्ये ज्या पद्धतीने स्वच्छंद वागतोय, अशा पद्धतीचा आनंद बाबा मला होतोय. मी कुठल्याही इतर नेत्यांना सांगितलं नाही मला जिल्हा परिषदेचे तिकीट पाहिजे, मला पंचायत समिती तिकीट पाहिजे. मी सांगितलं की मला राजेगडमध्ये काम करायचं आहे. पण त्याच वेळी बाबा हेही सांगितलं, जर आपला राजेगड या तालुक्यातली शिवसेना अडचणीत असेल आणि जर तुम्ही माझ्यावरती या जिल्हा परिषदेमध्ये काम करण्यासाठी शब्द टाकला तर कोणत्याही ताकदीनिशी, सगळ्या ताकदीनिशी या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्याची देखील तयारी आहे. माझ्याविषयी एक अपप्रचार झाला, तोही मला सांगा वाटतोय. आम्हाला मुलाखतीला विचारलं किती खर्च करणार आहे. आमच्या या गावातल्या एका मित्रांनी सांगितलं मी 40 लाख रुपये खर्च करतो. अरे आम्ही काडाच्या घरामधली माणसं आहोत. आमच्या एवढी मोलमजुरी करून जीवन जगत होते. आमचा जो सगळा प्रवास आहे, हा प्रवास शून्यामधून इथं आलेला आहे. मी 2 मिनिटांमध्ये सांगितलं, त्यांना उमेदवारी द्या म्हटलं. माझी माघार आहे, मला काही निवडणुकीला उभे राहायचं नाही. त्यांना वाटलं की सरांजवळ पैसे नाहीत. अरे बाबा, विधानसभेची तयारी करणारा अनिल जगताप जिल्हा परिषदेमध्ये माघार घेत नसतो.
उद्या तुम्ही ह्या पटांगणात या राजकीय लढाईमध्ये उतरला तर आम्ही सगळी तयारी जी आहे सगळी तयारी केलेली आहे. कुणाची बरोबरी करताय, कुणाबरोबर आमची स्पर्धा लावताय. शेवटी मला एक मुद्दा या प्राकर्षाने बाबा सांगायचा आहे की या तालुक्यामध्ये ही जी बिघडलेली घडी आहे ही घडी आपल्याला पुन्हा एकदा वळणावरती आणायची आहे. माझ्या सगळ्या वडीलधाऱ्या जुन्या मंडळींना, नव्या तरुण मंडळींना, या सगळ्या माझ्या महिला भगिनी यांना सगळ्यांना सांगायचं आहे की पुन्हा एकदा ज्या पद्धतीनं 30 वर्षामध्ये हा तालुका अतिशय गुण्या गोविंदानं नांदत होता, अति सौजन्यानं वागत होता, कुणावरती अन्याय अत्याचार होत नव्हता, अशा पद्धतीनं हा जो तालुका आहे हा तालुका पुन्हा एकदा आदरणीय रामराजे साहेबांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय बाबांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय पिठोबाबांच्या नेतृत्वाखाली आणि विश्वराजे तुमच्या रूपानं आम्हाला पुन्हा एकदा या तालुक्यामध्ये विकासाचं, परिवर्तनाचं जे काम आहे परिवर्तनाचं काम करायचं आहे. आणि म्हणून आम्ही यापुढं आता कुठल्याही लढाईला घाबरणार नाही. बाबा तुम्ही आदेश द्या, लोक तयार आहेत तलवारी काढून, फक्त तुमच्या आदेशाची वाट पाहत आहेत. तुम्ही आदेश दिला, मग निवडणुकीमध्ये कसे पैसे वाटताय तुम्ही आणि कसे मतदान विकत घेताय त्याचा सगळा हिशोब जो आहे हा सगळा हिशोब आता आपल्याला या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्याला पुरा करायचा आहे. पुन्हा एकदा मी अतिशय आनंदाने या शिवसेनेमध्ये पुढीलच्या काळामध्ये प्रामाणिकपणे तुमच्या सांगाल त्या पद्धतीने काम करणार आहे. आम्हा सगळ्यांना तुम्ही या पद्धतीनं प्रवेश दिला त्याबद्दल राजगटाचं प्रामुख्यानं शिवसेनेचे आमचे विराज खराडे असतील, जाधव साहेब, सगळ्यांचं मनापासून मी आभार मानतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भीम.